रुक्मिणी, ए विमला, ए कमला, ए वज्रसारा, असे नाव होते. 109 नाव आहेत लक्ष्मीला. नवरात्रात पाठ असले पाहिजे. ज्याला पाठ आहेत त्यानं देवी मानली पाहिजे. येडेवण नाही केलं पाहिजे. हो, नुसता साबुदाण्याचा काळ, 9 दिवस उपवास आणि मधला काही माहीत नाही. हे असलाच प्रकार झालाय आपल्याकडे. विठाला विठाला. ए लक्ष्मी, मी आलो ग. आईसाहेबाला आनंद वाटला. रामकृष्ण नामातली ताकद सांगतो बरं. आईसाहेबाला आनंद वाटला आणि आईसाहेब म्हणल्या, प्रभू तुम्ही आलात. पुन्हा वापस जाताना राधेकडं, आता नाही जात. आता राधेनं देह समर्पित केलाय. त्या ठिकाणची माती कपाळाला गंध लावून आलोय. गोपीचंदन उठी, तुळशीच्या माळा. राधेच्या अंगाची माती जिथं देह समर्पित केला तिथला गंध कपाळाला लावला पंढरीतल्या मालकानं. ठीक आहे म्हणले मालक, पण आलात ना, आता जाणार नाहीत का? नाही जाणार, पण हे तुमचे भक्त राधाकृष्ण राधाकृष्ण म्हणतील ना. नाहीत म्हणायचे, आता विठोबा रुक्माई म्हणतील. आता काय म्हणतील? विठोबा रुक्माई. आपल्याला नंतर भजन घ्यायचं ना ते. आणि विठोबा रुक्माई म्हणण्याची पद्धत आहे. इकडं नसते झोक देत. विठोबा रखुमाई, डावीकडं झोक. आईसाहेब प्रसन्न झाल्या. विठोबा रखुमाई नामातली ताकद. आणि मग प्रसंग असतील शास्त्रांनी पुराणांनी वेदांनी गोड असा सगळं फार वेकोटून शब्द काढा. राम कृष्ण हे 2 शब्द काढले. राम आणि कृष्ण ही 2 नावं काढली. ह्या नावात किती ताकद. तुम्हाला सांगतो, नारदासारखा भजन करणारा 6व्या क्रमांकाचा संन्यासी. ज्या संन्याशानं लग्न केलं नाही पण मठ बांधला नाही, हो, कोणाकून पैसे जमा केले नाही, अद्याप नाही, श्रीमंत लोकायला लोणी लावलं नाही. मी नारदाची परिस्थिती सांगतोय, कोणी अंगाव घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. तुमच्या अंगाला शर्ट आला असेल ते घाला. तुम्हाला शर्ट शिवायला बाळ्या रिकामा नाही. विठाला विठाला. महाराज सदरा घातला नाही, साहेब खिसाच नाही, बनेल नाही, शर्ट नाही, खिसाच नाही, काहीच नाही, असा संन्यासी. आणि भजन करण्यामध्ये 2 संन्यासी बहादर. 19 संन्याशापैकी 2 संन्याशांनी भजन केलं. एका संन्याशाचं नाव आहे मारुतीराय आणि तो 1 नंबरचे संन्यासी. आणि 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. भजन प्रणालीमध्ये नारदाला स्वीकारलं. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर. नारद भजन प्रणालीमध्ये कोणी आणले? भगवान शिवशंकरानं स्वीकारले. भजन ही परंपरा वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकराने केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. उत्रेश्वर बापू हे पैठणच्या मालकांचं वाक्य. पैठणचे मालक सांगतात शिरोमणी महादेव. आणि भगवान शिवशंकरानं वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आणि त्या भजन प्रणालीमध्ये पकवाद वाजायला इंद्र बलीला. इंद्र. आता लोक म्हणतात आमच्या सप्त्यात आमदार आले. काय चोळू चोळू सांगतो सुंबळ्या. आमच्या सप्त्यात मंत्री आले. जरा हिशोबात बोल जाय. तुला मागचं पाठ आहे का? नालाय का? आताच दळायला लागला. अरे 222 पद ज्याला आहेत ते कीर्तनात पकवाद वाजवायला होतं. हे आता येत असतील शेवटच्या मंगलाष्टकाला. काय दळायला लोणी लावून? विठाला विठाला. आताचे मंत्री लोक माणसांचे राजे असतील, तुमचे मै राजे असतील. इंद्र 33 कोटी देवाचा राजा होता आणि तो कीर्तनात पकवाद वाजवायला होता. इंद्र. भगवान शिवशंकरान खाडेबुवा स्थापित केलं इंद्राला. ते भजन ना सुर नर किन्नर. काही लोक ठराविक लोक होते ना गायक, त्याच्यापैकी देवर्षी नारद. आता नारदाचं भजन शिवजीला आवडायचं. श्रीमन नारायण
श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण भजन होतं. नारदान भजन फार सांगितले. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते महाराज परम पावन भक्तराज आमच्या वडिलांच्या मांडीवून ढकलून दिलं एक जणाला. काय नाव होतं? ध्रुव बाळ. हा मंत्र सांगितला. अजून 3 लोकांना सांगितला. पण पाहून पुन्हा इतकंच ध्यानात ठेवा. पुढचे 3 सांगितलं पहिले विसरून जात असते. हाही मंत्र नारदाने या मंत्राचा जप कितीतरी दिवस केला. नारायण नामाचा जप खूप दिवस केला, खूप दिवस केला, खूप दिवस केला. पण नारदाकडे एक शाप होता. तो शाप नाही संपला. नारदाला भगवान शिवशंकराच्या सासऱ्यानं शाप दिलता. ते बोकड्याचं तोंड लावलं होतं आणि त्याला ते देवाची निंदा करणार होतं. ते संतांची देवाची निंदा करीत होतो. त्याला पदाचा गर्व झालता. हो, ज्याला एखाद्याला काय आलं की त्याला गंडल येत असतो बघा. ते चांगलं होतं. त्याला प्रजापती दक्ष पदवी दिली ती. पण काही गोष्टी आल्या. आमच्या इथं एका माणसाला दिसत नव्हतं. ते 2 टाईम भजन करायचं. सकाळचा काकडा करायचं, संध्याकाळचा हरिपाठ पंचपदी करायचं आणि 9-9:30 वाजता घरी यायचं. पण त्याला दिसत नव्हतं. हातात काठी असायची. काठी टेकीत टेकीत ते घरी यायचे. आणि मग घरी येत असं रस्त्याच्या कडेनं. पण आमच्या इथलं एक मुंबईला शिकायला होतं. तिकडंच नोकरी लागली त्याला. ते गावाकडे आलं. मला म्हणलं बाळू यायला दिसत नाही, यायला कंदील द्यायचा. तर म्हणलं ज्याला दिसत नाही त्याला कंदील काय करायचा. पण शिकलेल्या याच्या लय नादी लागता येत नाही. मी 7वी पास आणि त्याचं BA झालेलं होतं. त्याला 72,000 पगार. ते गावाकडे आले की मला म्हणायचं गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. आणि 3 मी करपरेचं पाणी वाढणाराव आणि दोघं संगत पेलेले. एकाच रानातली ज्वारी खाल्लेले. पण ते जरासं गेलं की इंग्रजी बोलत होतं. त्याला मी 20 बारे अवताल झोपीन. त्याला 72,000 पगार होती. 71,000ची पेत होतं. आणि 1,000 खात्यावरले काढता येत नाहीत म्हणून ठोत होतं. आणि ते गिरगाव करायला शहाणपण शिकायचं. पण आता कुठं नादी लागायचं. भारक्याच्या लय नादी लागलं नाही पाहिजे. ते म्हणला त्याला कंदील द्यायचा. तुला काय कळतं, तो शिक्षण कमी. म्हणलं असू देवा मला काय कळत नाही. पण ते म्हातारे आडमुठ होतं आमच्या इथलं. म्हणलं तूच विचार त्याला. ते म्हणले दादा तुम्हाला कंदील द्यायचा. मला कुठं दिसतंय रे. नाही म्हणलं दादा बाळू नाही म्हणायला, श्याम म्हणायला. बरोबर हो श्याम मुंबईला. हे बी म्हातारं रगील. त्यालाच सांभाळू लागलं. आता कुठं नादी लागा. म्हणलं जाऊ द्या. हे श्याम मला कंदील. म्हणला दादा तसं नाही. तुम्ही रस्त्यानं चालताना अमावस्याची रात्र असते. तुम्ही रस्त्यानं आलेले लोकायला दिसत नाहीत. मग तुमच्या हातात कंदील असल्यावर तुम्ही लोकायला दिसतान. लोक तुमच्या लांबून जाते. खरं आहे म्हणले. पाय बाळू किती हुशार आहे. म्हणलं हो तुला माहीतच नाही. त्याचा वास येईनं गेला. लांब बसलं होतं ते. लांब बसलं होतं ना ते. आता कुठं म्हणावं आपण. मित्रच होता आपला. त्याच्यामुळं काही इचकिता नाही आलं. मग कंदील आणून द्यायला सगळं झालं. मथारं जवरक कंदील नव्हता का तोरक रस्त्याच्या कडीनं साहेब काठी आपटीत चलत होतं. कंदीला आल्यावर मधून चलत होतं. आणि एक जण अंगावर आदळल्यावर मथारं पडलं नालीत. कंदील गेला मोरीत. हो नालीन मोरी एकच नाही. दिसत नाही. डोळ्यात काय गेलंय. मूर्ख आहेत. ते म्हणला काय दिसायचं. अमावस्याची रात्र. माझ्या हातात कंदील आहे ना. ते कंदील मंदिरातच इजला होता. मग इजल्याला कंदील घेऊन म्हातारं इतकं रगिलकीला आलंय. इतकं रगिलकीला आलंय. तर दक्षाला प्रजापतीपदी भेटल्यावर किती रगिलकीला आला. असं नालायक आंधळं आमच्या गावात नाही.
पण तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या इथलं घेतलंय, पण समजून घ्या कुठलं सांगायला होतं. विठाला आणि शाप दिला नारदाला, स्थिरत्वास्ति स्थापयामी मृत्युलोकाम नैवेति जाय. मृत्युलोकात तुम्ही एका जाग्यावर थांबणार नाहीत. नारद भजन करूच तरच काही सप्ताह असेल ना, तर त्या सप्त्यात भजन करताना थांबायचे. जेवण झालं की नारदाचे पाय सुरूच, एकाव 1 11, एकाव 2 12, एकाव 3 13. नारद थांबतच नव्हते. नारदाला थांबता येत होतं फक्त मधु अरण्यात, मधु नावाचं एक अरण्य, तिथं थांबायचे. बाकी एरवी नारदाला कुठेच थांबता येत नव्हतं. पुढे सरका पुढे कुठेच थांबता येत नव्हतं. आता नारदानं विचार केला, तिन्ही देवांना बोलवलं, ब्रह्मदेवाला बोलवलं. हाडामासाचा कुंभारे बापू ब्रह्मदेव. काय ब्रह्मदेव किती विद्वान असतील. अहो तुम्ही आम्ही केलेले मडके, तुम्ही आम्ही केलेल्या टाक्या, तुम्ही आम्ही केलेले पात्र, याला एक छिद्र पाडलं तर पाणी राहत नाही. ब्रह्मदेवाने उभी टाकी तयार केली, हिला 9 छिद्र पाडले, मनन पाणी बाहेर येत नाही. 9 छिद्र येते उभ्या टाकीला 9. काय विद्वत्ता असेल. कुलाल हाडाचा बाप चाढाचा घडी तो मडके रे. काय ब्रह्मदेवाची व्याप्ती. यांना बोलून घेतलं आणि देवादिदेव भगवान विष्णू परमात्मा पंढरीतले मालक आले. रामकृष्ण नामाची ताकद सांगतोय. का म्हणतात आळंदीतले मालक राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरे. मग मालक आले पंढरीतले आणि मग काशीतले मालक बोलविले. कैलासाहून विश्वनाथ बोलवले, भगवान शिवजी. हे 3 जण आहेत. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिग्पाळ चारुहास परमहंस या सगळ्या देवता आमंत्रित केल्या. आणि नारदानं आपला प्रस्ताव मांडला, मला कुठंच मुक्काम करता येत नाही, मला दिलेला दक्षानं शाप, हा शाप संपवायचा. एक जण उठला आणि म्हणले भजन करी जा. आज ते म्हणला आज जीवनभर भजन करायलो ना, बाकीचे महाराज तरी पोटासाठी करतेत. मी कोणाकडून रुपया घेतला नाही, कपडे घेतले नाही, घालीतच नव्हतं लय मोठे कपडे. नारदाला कुठं लय मोठे कपडे होते. काही विषय नव्हतं, काय ताम, साधा माणूस, गळ्यात माळा विना हातात चिपळे, अशी गोष्ट. मठ नाही, संस्थान नाही, कुठं बोटभर जमीन नाही, बँकेत अकाउंट नाही, खिसात नाही तर बँकेत कशाचं अकाउंट आलं, काहीच नाही. असे ठराविकच लोक पैशापासून सुटले नाही. त्या सुटली द्रव्यालोभा माया भस्मदंत छाया तरुवराची, भस्मदंत छाया तरुवराची. नाही सुंदरी द्रव्यावरी माया भस्मदंत छाया तरुवराची, भस्मदंत छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. एक जण म्हणला मी लग्न नाही केलं, फक्त बायकोच नाही केलीस, पैसे कुठे सोडलेस. पैसे तर आवडत येत ना. मालक काय म्हणले देऊतले, ऐसा कोण आहे दयानावरे, ऐसा कोण आहे हे दयानावरे. ओ कन्या पुत्र होळे दाराधना, दाराधना कन्या पुत्र होळे दाराधना. ऐसा कोण आहे दयानावरे, ऐसा कोण आहे महाराज पैशाला स्पर्श न करणारे ठराविक ब्रह्मचारी आणि ठराविक संन्यासी. नारदान नाही हात लावला, मारुतीराय नाही हात लावला, बाकीचे पुन्हा बघू. असे ठराविक लोक. आणि नारदानं सांगितलं जीवनभर भजन केलंय आणि मला भजन करायचं सांगता. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा फार श्रेष्ठ मंत्र आहे. नारायण हा मंत्र श्रेष्ठ आहे, राधे कृष्ण हा मंत्र श्रेष्ठ आहे. नाना प्रकारच्या मंत्राची सिद्धता फार मोठी आहे. पण तुम्हाला शापातून मुक्त होण्यासाठी रामकृष्ण नामाची साधना करावं लागेल. मामा आपण त्यांच्याकडे होतो ना बापू, दादा शेटे मामा. मग रामकृष्ण नामाची तुम्हाला साधना करावं लागेल. आता दुःखाची माया वेडी असती, माणूस कोणाचा ऐकत असतो.
पण नारदाला सांगणारा भंगिऱ्या थोडाच असेल. नारदाला सांगणारा महाराज तंबाखू खात नव्हता. नारदाला सांगाल महाराज गुटखा खात नव्हता. नारदाला सांगणारा महाराज बिडीन सिगारेट वळीत नव्हता. नारद असं भंगिऱ्याचं कसं ऐकतील? आणि तुम्ही पण भंगिऱ्याचं ऐक जाऊ नका. जो पक्वाद्या, जो गायक, जो कीर्तनकार तंबाखू गुटके खातो त्याला जर तुम्ही पाकिट दिले तर तुमच्या गावाला कुपाटी लागन. विठाला आपल्या संप्रदायात अभ्यासापेक्षा आचरणाला किंमत आहे. या अभ्यास लय गाता येत असेल, तू भीमसेन जोशीचा चुलता आहेस पण तंबाखू खातो ना, तू या पाया पडायचं. मूर्खाच्या पाया पडायचं नाही, नालायकाच्या पाया पडायचं नाही. त्याचं पाप आपल्या कपाळातून डोक्यात अंगात येत असते. म्हणून पाया हे सज्जनाच्या सात्विक सदाचारी पुण्यशील. पाठांतर कमी असलं तरी चालेल पण आचरणशील लोकांचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यांच्या मुखारविंदातली वाणी ऐकली पाहिजे. असं ठेवत जा. तुम्हाला 2% लोकांना लय पैशाचा जोर झालाय. लय जोर 2% महाराष्ट्रात इतके पैशावाले मस्ताड येतं ते म्हणतात महाराज कीर्तन झकात झालं पाहिजे. तुझ्या बायकोची साडी नेसून नाचवतो सोंबळ्या. असे पण हरामखोर पैशावाले. कीर्तन हा झकास विषय असतो का? या भडव्याला आकली नाही का याच्याकडे आणि पैसे आले म्हणजे लय ते प्रारब्धाचा विषय. 2 लाखाला बैल घेतले, कोणती वैरण खाते तुम्ही टाकलेली, आणि देवाला सोडायला बैल त्याला काय म्हणते तुमच्याकडं? कठाळ्या, वळू किंवा कठाळ्या. आणि वळू कोणाची मका हाणतो ना, ते अवताल चलवतो का? तो बैलगाडीला चलवतो का? नाही. मग काही असे पैशावाले वळू फिरायले हे सांगतेत म्हणून पर्व काळ असतो का? नाही. बैल दिसायला साधा असू द्या पण ते अवताल चलवतो ना, नाना त्याचं ऐकलं पाहिजे, वळूचं नाही ऐकलं पाहिजे. विठाला आणि मग सांगितलं रामकृष्ण. आता केवढा अधिकारी व्यक्ती असेल नारदाला उपदेश करणार. महाराज भक्तिसूत्र नारदाने पोटात उपदेश केला. एकाल पोटात प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला, कृष्णदाता. राक्षसाच्या घरी महाराज जन्माला आला. राक्षसाच्या घरी महाराज जन्माला आला. कृपा कोणाची? खाडे बुवा नारदाची कृपा होती. ज्याच्या बापान भजन करू दिलं नाही साहेब. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे भजन करणारे फाशीत देत होतं. ते त्यानं मंदिराला किलप लावले होते. इतक्या नालायकाच्या कुळात महाराज जन्माला आले. कृपा कोणाची? नारदाची. आणि ह्या नारदाला भंगिऱ्या महाराज सांगत असतो. ज्याला कसल्या प्रकारची आचरणाची शिस्त नाही ते सांगत असतो का? नारद कोणाचा ऐकायला रिकामे आहेत का? अधिकारी व्यक्तीनं नारदाला सांगितलं रामकृष्ण नामाचं भजन करा. आणि कुठं करा? बद्रिकाश्रमला करा. स्थान महात्मे, स्थान जाग्यातलं फार मोठी ताकद असती. जाग्यातली फार मोठी ताकद असती. एखाद्या माणसानं 5000 कोटीचं जर मंदिर पांडुरंगाचं बांधलं तर पंढरपूर श्रेष्ठ का ते श्रेष्ठ? पंढरपूर श्रेष्ठ असते. तू तो पैशाचा जोर झाल्यावर तू किती मोठं करशील पण पंढरपूर नाही करता येणार तुला. पंढरपूर तेच राहणार. अशी शिस्तता असते. आणि मग स्थान महात्म्य असते. योग असा आला नारदाला बद्रिकाश्रमला पाठिलं आणि नारदाने तिथल्या पवित्र तीर्थामध्ये स्नान केलं. बद्रिकाश्रम म्हणजे चतुर्भुज आयुधधारी प्रभू आहेत तिथले. भगवान नारायण प्रभू, भगवान विष्णू परमात्मा. आणि नारदानं त्या पवित्र भूमीवर रामकृष्ण नामाचं भजन केलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. भजन बंदच नव्हतं. बसलत नाही मग खाली. नारद खाली बसलेत नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. 3 दिवस नारदाने विचार केला. 3 दिवस झालं खाली बसलो नाही, पाणी पेलं नाही, काय नाही, भजन केलंय. आता भजन करतोय म्हणून इथं मुक्काम. आता भजन बंद करा. चौथ्या दिवशी सकाळी विनाक ठेवला, स्नान केलं आणि तिथं बसले, मुक्काम केला. नारदाचे पायच चलनत. नारदाचा शाप संपला. भगवान विष्णू परमात्मा तिथंच होते. काशीतले मालक विश्वनाथ आले. सत्यलोकाचे मालक ब्रह्मदेव आले. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर आले. नारदाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते की नारदाचा शाप संपला आणि नारदाला कुठेही मुक्काम करता येत होता. पण कोणतं औषध घेतलं नारदानं?
रामकृष्ण नामाचं. रामकृष्ण नामाची ही साधना केल्यामुळं, हा काढा घेतल्यामुळं नारदासारख्या तपस्वी व्यक्तीचा शाप रामकृष्ण नामामुळं संपतो. म्हणून आळंदीतल्या रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साधीने रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही राधे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी रामकृष्ण रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे हे दोन्ही साधी रामकृष्ण आपोले 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 नामातली ही पावर आहे रामकृष्ण नामातली. एक श्रीमंत व्यक्ती, पैशावाला राजा होता. लय पैसे त्याच्याकडं, इतका उतू आलता. आवा वावा, कडीला खालून जाळ लावल्यावर कडी कशी फसफस उतू येते, असा तो पैशावाला राजा उतू आलता. आणि ते खरंच पैशावालं होतं. त्याची एक चौकटी इकल्यावर 13-12 खासदार होत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची, भारतात माणूस नाही त्याच्या बरोबरील फॉर्म भरायला, जळून जाईन सोंबळ्या. एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार, अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे. शेटे 7 कोटी चौकटी. किती श्रीमंत, पण जरा मस्ताड. आणि मग याची मस्ती जिरण्यासाठी वारकरी संप्रदायातली मुख्य व्यक्ती तिथे गेली. त्या व्यक्तीचं नाव होतं मारुतीराय. रामकृष्ण नामातली ताकद, रामनामातली. तुम्हाला आता रामकृष्ण दोन्ही नावातली सांगितली, आता नुसत्या रामनामात किती ताकद आहे पुढची ऐका. हे 2 नावं लय पॉवरबाज आहेत. ह्या 2 नावाचा जप केला की कामच संपलं. सगळं त्याच्यात आलं, तेही सांगतो तुम्हाला पुढे वेळ भेटला तर. संन्याशी गेले, त्या परम पावन संन्याशाच्या शेपटीला विस्तू बांधला. बिना आकली राजा होता न ते, पैशाचं कोंबडं होतं ते मूर्ख. वानराच्या शेपटीला विस्तू बांधणारा कधी सापडक तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात? आणि त्या वानराच्या, मारुतीराय योनीन वानर होते. योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. योनी पशुची आहे, पण वारकऱ्यात अतिश्रेष्ठ पैठणच्या मालकांनी सांगा. आणि नुसता अतिश्रेष्ठ नाही उतरेश्वर बापू, आपण मारुतीरायाच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही. आपल्याला पाकिट येतं, ते पाकिट उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर नारळ ठुतेत. असा हो, असं नारळ ठुतेत.
आता फरक असेल, कोणाला बारीक काय आणि कोणाला मोठं काय, कोणी चमच्यान पेत असेल, कोणी तांब्यान पेत असेल, पण प्यात लागला ना तू, म्हणून इचकी जाऊ नको. तो चमच्यानं जरी पेलं तरी दुसऱ्याचे कपडे धुवाची तुही लायकी नाही सुंबळ्या, तो मुकाटे बस जाय. म्हणून आम्ही मारुतीरायाच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी करू शकत नाही. मारुतीराय कसे वारकरी होते, ज्याचं भजन केलं त्याची भाकरी पण खाल्ली नाही. केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर रे, केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर. वनचर रानात राहणारे आणि काय खात होते, पाले खावीर वानर, पण ताकद चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. चार मोक्ष मारुतीरायाच्या पाय लोळण घालीत होते आणि सगळे देव पाय पडत होते. असा वारकरी या श्रीमंताची मस्ती उतरायला तिथं पोचले. आणि ह्या नालायक राजाने शेपटीलीस तू बांधला. येणे जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. एक जण म्हणला घर जाळल्यावर तुकोबाराय धन्य. अरे सुमळ्या, तुला तुकोबाराय कळतेत का बिना आकली? नालायकाच्या स्पर्शाने दूषित झालेली घर मारुतीरायाच्या अग्नीने शुद्ध केली, म्हणून तुकोबारायाने धन्यता दिली. घर बंदी फुफुटा नाही करून टाकला, शुद्ध केले मारुतीरायानं. कारण ओरिजिनल ठेपा लक्षात येत नाही ना, हे येड्यावानीच भरडीत येत. मका सोडून दिले आणि बुडख्या हाणायलाय, असं नाही केलं पाहिजे. चला, पण मारुतीरायाला एक घर नाही जाळता आलं. ते घर होतं बिभीषणाचं. एक नागपूर प्रतीतलं प्रमाण होतं. वक्ते बाबा म्हणायचे, तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची. या इकडचा पुरावा सांगता का? लंकेशी उरले बिभीषणाचे घर, लंकेशी उरले बिभीषणाचे घर, उडाले बिभीषणाचे घर, लंकेशी उरले बिभीषणाचे घर. हृदय चितावर मनोनिया, हृदय चितावर मनोनिया, लंकेशी उरले बिभीषणाचे घर, लंकेशी उरले बिभीषणाचे घर, लंकेशी उरले बिभीषणाचे घर, लंकेशी उरले सगळी लंका जाळली. एक शपथ पुरा होता, आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. अख्खी लंका जळाली, मग एकट्या विभीषणाचं घर का जळालं नाही? तर प्रतापे सबळ नामाचिया. लंकेशी उरले विभीषणाचे घर, हृदयी सीतावर मनोनिया. सीतावरांचं नाव काय? राम. हृदयी राम मनोनिया. मारुतीरायानं विभीषण प्रभू रामचंद्राच्या पक्षात प्रवेश केला. करतेत ना मोठ्या लोक इकडं तिकडचे इकडं, तेव्हापासून सुरू येते. त्रेता युगापासून विभीषणाने रावणाला सोडलं आणि प्रभू रामचंद्राकडे आले. तर प्रभू रामचंद्राकडे आल्यावर ते मारुतीरायाच्याच कृपेने रामचंद्र भेटले विभीषणाला. पण विभीषण अगोदरच भजण्या होता विभीषण. विभीषणाला आमच्या महाराजांनी मूर्ख शब्द वापरलाय, पण आपण नाही वापरायचं बरं बापू. ते मालकाचा शब्द आहे. मनीषी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना, ते मालकाचा शब्द आहे. आमची काय ताकद आहे? आमचं धोतर पेटल्यावर धोतरा सगळं महाराज जळण, आणि विभीषणाचं घर पेटिलं तर जळालं नाही. त्याला आपण नाही मूर्ख म्हणायचं. मूर्ख म्हणणाऱ्याची ताकद वेगळी आहे, ती मालकांचा शब्द आहे. आपण नाही दळायचा. आहा,
बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची आमच्या महाराजाची पात्रता नाही, कारण ते ज्यांनी मूर्ख म्हणले ते वेगळे होते. कारण त्यांच्या लक्षात आलं की बिभीषणानं वेगळा स्वार्थ दर्शिला, त्यानं रामरूप व्हायला पाहिजे होतं, कशाला लंका मागितली म्हणते. तर मारुतीरायाची बिभीषणाची भेट झाली आणि मारुतीरायाने एकांतात विचारलं, लंकेश तेव्हा रावण मरायचा राहिला होता. मोठ्या माणसाचे शब्द नाना खोटे होत नसते. मारुतीराय रावण मरायच्या आधी बिभीषणाला लंकेश म्हणले. कसा खोटा होईल मोठ्यांचा शब्द. आणि म्हणले लंकेश. लंकेश म्हणल्याबरोबर बिभीषणाच्या डोळ्याला पाणी आलं. दादा जिवंत आहेत आणि मला राजे म्हणले, आमच्या मालकाची कृपा अशी आहे, शरणांगता वज्र पंजरू, जीव गेला तरी हरकत नाही, पण आमचे मालक खोटं बोलत नाहीत. आणि तुम्ही शरण आलेत, आता आमचे मालक रावणाला मारणार आहेत, कारण रावण सीता देत नाही आणि रावणाला मारल्याशिवाय सीता नेता येत नाही. आमचे मालक रावणाला मारणार आणि लंका तुम्हाला देणार. बिभीषण लय हुशार होता. बिभीषण म्हणला, मग रावणाला जर कळाला आपल्याला राम मारतील आणि रावण जर पाय पडायला आला तर लंका बिभीषणाला रावणालाच राहीन, तुला अयोध्या देतील, तुला अयोध्या देतील. डोळ्याला पाणी आलं बिभीषणाच्या. मारुतीराय काय कृपा आहे रामप्रभूची, काय लीला आहे प्रभूची. हो. मारुतीराय म्हणले, असू दे व आमच्या मालकाची लीला, पण मला तू ही लीला कळालीच नाही. बिभीषण म्हणला, माही काय लीला आहे, मला तुमच्यामुळं रामप्रभू भेटलेत. ते राहू दे बाबा, ते नंतर बोलू. दुसरे वानर याच्या अगोदर मला एक प्रश्न करायचा आहे. मी अख्खी लंका जाळली, प्रस्थाचं घर जळालं. प्रस्थ लय मोठा माणूस होता. प्रस्थ म्हणजे प्रस्थ नाही, प्रस्थ म्हणजे 16 प्रधानापैकी एक प्रधान होता. यान जर जोरात आरुळी दिली ना तर यमाचं धोतर सुटत होतं. इतका शक्तिशाली होता. 16 प्रधानापैकी प्रस्थ नावाचा प्रधान होता रावणाचा. याचं 4.5 किलोमीटरमध्ये घर होतं. बुक्का केला, हो काही नाही. आणि म्हणे, तुझं घर, तुझ्या दारातली धर्माची पताका जळाली नाही, तुझ्या दारात वृंदावन होतं, त्या तुळशी वृंदावनाला आळ लागली नाही. कारण काय? बिभीषणाच्या डोळ्यातून पाणी आलं. मारुतीरायाचे पाय धरले. मारुतीरायाने उचललं, हृदयाला लावलं. रडू लागला बिभीषण. मारुतीरायाने सांगितलं, लंकेश मला उत्तर पाहिजे, घर का नाही जळालं. तर बिभीषणानं सांगितलं, तुम्ही ज्या वेळेला लंका जाळीत होते त्यावेळेला लंकेतले लोक काय म्हणत असतील मला माहीत नाही, पण माझ्या घरावर शेपटी टेकली त्यावेळेला मी रामनामाचं भजन करीत होतो. हो, आणि नुसत्या रामनामाच्या ताकदीने माझं घर जळालं नाही, म्हणून आळंदीतले मालक पहिल्या कडव्यात राम कृष्ण नामे हे दोडे साधे, राम कृष्ण नामे हे दोडे साधे, राम कृष्ण नामे हे दोडे साधे, राम कृष्ण नामे हे दोडे साधे. पावर आहे. एवढं रामनाम श्रेष्ठ आहे. म्हणून रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. पुन्हा एक पुरावा मांडतो तुमच्या पुढे, फक्त वेळ झाल्यावर मला सावध करा. आता 8 पिऊ म्हणून मला कळत नाही एखाद्या वेळेस. $222 ज्या मंत्र्याला पद होते त्यांना नालायकपणा केला. 6 पाप केले त्यानं, 6 पाप. त्याच्यातल्या एका पापानं स्वर्गातलं अमृत खराब झालं. लक्षात ठेवा, देशावर संकट 2 लोकांच्या पापाने येत असते. एक राजसत्तेतल्या लोकांनी पाप केलं आणि आपल्या धर्मसत्तेतल्या लोकांनी पाप केलं की देशावर संकट येत असते.
म्हणून राजकारणातल्या लोकांनी पाप करायचं नाही आणि आपण परमार्थातल्या लोकांनी पाप करायचं नाही. तुकाराम मामा देशावर संकट येत असते हो या दोन लोकांच्या पापामुळं. त्यानं पाप केलं आणि वरी 6 लोक फार पापी होते म्हणून तर तुकोबाऱ्याने एकदा वरी बोट केलं तर जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैश नो हो. वरी जरा चुका करणारे होते. या इंद्रानं 6 चुका केलत्या 6 चुका. त्याच्यातल्या एका चुकीनं अमृत खराब झालं. अमृत खराब झालं म्हणजे जेवणच खराब झालं ना. स्वर्गात काही भाकरी नाहीत, तांदूळ नाहीत, तुरी नाहीत, गहू ज्वारी नाही, बाजरी नाही, मका नाही. तिथं 5 प्रकारचे अमृत आहेत. एक अमृत भूक लागली म्हणून पेतेत, एक अमृत तहान लागली म्हणून पेतेत आणि 3 अमृत कशामुळे पेतेत ते पुन्हा कधी पाहू. मी काय तिथला सरपंच नव्हतो त्याच्यामुळे इतकं काय धुनत होत नाही. त्याचं कशाला फुकट कळण शेंडी वळवळ काय करायचं आगावपणा आहे का नाही. हे 5 प्रकारचं अमृत. तिथं भाकरी ज्वारी तांदूळ कढी शिरा वड्या असं काही नव्हतं. खाली इथं भाकरीचा संबंध आहे. मग आता हे अमृत खराब झाल्यावर देवान काय प्यायचं. ठन ठन बोंबलू लागले देव. यक्षादि किन्नरो यति चारणायाम विद्याधरायति लोकंति पाला यतो सहिष्णु अमराम पुरियो प्रतिभास सर्वाम भोक्तव्याति जायम नैवम गिरगावकर लिखितम. भाकरीची पंचायत ठन ठन बोंबलू लागले. काय खा यांनी 100 स्वर्गी झाला पाहे अमरनाथातेही गोड नसते. अमरनाथातेही गोड नसते. अमरनाथे स्वर्गी झाला पाहे अमरनाथातेही गोड नसते. अमरनाथातेही गोड ठणठण देवता ओरडू लागल्या. काय खावं. 124 यज्ञ केले. 123 करता आले. 24वा यज्ञ करण्यासाठी पोरगी लागती. ज्याला पोरगी नाही का त्याला हे यज्ञ करता येत नाही. आणि त्याला करायचं असेल तर बहिणीच्या पोरीचं भाचीचं लग्न करावं लागतं. हा महाराज दशरथ राजाला हा यज्ञ करण्यासाठी शांता नावाची मुलगी पंढरपुरातल्या मालकाचे वडील होते 7व्या अवतारातले दशरथ राजा. यानं शांता नावाची कन्या मानस कन्या म्हणून स्वीकारली. तेव्हा तो यज्ञ पुढचा करता आला. इंद्राला 124वा यज्ञ करण्यासाठी जयंती नावाची कन्या होती आणि या जयंतीचं लग्न केलं आणि त्या यज्ञाचं पुण्य प्रदान पदरात पाडून घेतलं. 124 यज्ञ केले. त्याच्यातला एक यज्ञ असा केलता हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार. मी काय पाहिलं नव्हतो पण पाहावे पुराणी. हा मी पुराण आणि वारकरी संप्रदाय तुकोबाराय पुनाला मानतेत. मधल्या भंगिऱ्यांना का मानीन त्यानं वाजू द्या तुंतुने कोण ऐकत त्यांना आला ऐकायचं. विठाला हत्तीच्या सुंडा दंडेन कुंजरायो घ्रता सिंचितो मखे यत्पूर्ण हावती जायते नैवाम पियुषा शुद्धाय. हत्तीच्या सोंडेसारखी. हत्तीची सोंडीची धार म्हणजे किती हाऊस पॉवरची मोटर. 40-45च्या पुढचा हाऊस एवढा पाईप असतो ना तो म्हणजे केशिंगचा पाईप 6-7 इंची. 6-7 इंचीची धार म्हणजे 5-3ची मोटर असते वे ती. हा 40-45 हाऊस पॉवरची मोटर. आणि ती मोटर जर 47 दिवस चालू राहिली तर किती रान भिजन. पाण्यानं नाही म्हणालो मी तुपानं. आणि ते बी तुप असे दुकानावरला इकत घेतलेलं नाही. आता कोणी आपल्या कंपनीची ॲडव्हर्टाईज करतोय आमचं तूप शुद्ध आहे. ते ॲडव्हर्टाईज करणाऱ्याला विचारावं तुला धार काढता येते का. रुमण्यानंच हाणायला पाहिजे. हो काही नादी लाग जाऊ नका ह्या ॲडव्हर्टाईज करणाऱ्याच्या. शेतकऱ्याच्या खताची ॲडव्हर्टाईज एका सिनेमातल्या नटाने केली. सिनेमातला नट आता ते गन पावडर करून लिपस्टिक लावणारा फॅरन लवली लावणारा त्याचा जर हात युरिया खतात जर घंटाभर ठेवला तर काळा नाही व्हायचा का. आणि त्याच्या हाताने मला काही राग नाही पण मला स्पष्ट वक्तव्य आवडते. त्याला कळतं का भैमुगाच्या शेंगा खाली लागतात का वरी. त्याला ज्ञान आहे का रताळ खाली लागतात का वरी. त्याला कळतं का मकाला कंस बुडात लागतात का मधात लागतात का वरी लागतात. मग खताची ॲडव्हर्टाईज कोणी करायची. ज्यानं जास्तीत जास्त भरघोस उत्पन्न काढलं त्याला ॲडव्हर्टाईजला बोलवा. हो
हे एखाद्या फिल्मी सृष्टीतल्या लोकांना फॅरनलवलीची करायची, एखाद्या लिपस्टिकची करायची, असं काही सौंदर्य प्रसाधन. आता शेतीची ॲडव्हर्टाईज करायला कोणी करायला पाहिजे? शेतकऱ्याची. म्हणून कोणी एक जण म्हणला आमचा मोहळाचा मध अत्यंत शुद्ध आहे. मी त्याला फोन लावला, तुला मोहळ होलिता येतं का? ते म्हणला एकच माशी डसली होती तर 1.5 महिना पुण्याला ऍडमिट होतो. मोहळाची माशी किती डसली त्याला? आग्या मोहळाची एकच, तर 1.5 महिना पुण्याला ऍडमिट होता. आणि यानं ॲडव्हर्टाईज केलेला मोहळाचा मध चांगला असतो का? तुम्ही शेतकरी आहेत, ऊसात लय मोहळा असते, घरचं खात जा ना. पण तुम्हाला बी लय ना घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. पप्याच्या माईन केलेलं खात नाही, तिकडं बर्गर खातो म्हणून तर खपके ढेरी झाली. आणि पहाट बोंबलत पळतो गेलं ऊसाचं ट्रॅक्टर बोकांड देऊन. विठाला विठाला काय मला काय वाटत नाही. तुम्हाला वाटत नाही रगील महाराज याला नाही बोलवायचं, नका बोलू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. पंढरपुरातल्या मालकानं हाऊत भरून द्याला आणि रिकामा होत नाही साहेब. त्याला असा पाईप बी वरून तुटी किती फिरवा रिकामा होत नाही. त्याच्यामुळे भंगिऱ्याच्या अंडरवेलीन बनील धॉल फिरत नाही. देवाला आवडन असं कीर्तन करायचं, नालायकाला तर काही आवडन. विठाला विठाला काय लागलो बापू? अमृत तुपाची धार हत्तीच्या सोंडेसारखी. किती रान भिजला असेल, इतकं तूप टाकूनही आमरस शुद्ध झालंच नाही. आता देव ओरडणं गेले, इंद्र ठणठण बोंबलू लागला. करावच काय म्हणला आता करावं काय? बृहस्पती महाराजासारखी माणसं इडे झाले. काय करावं म्हणे इंद्रा? पर्जन्य यज्ञ केला की पाऊस पडतोय, आमका यज्ञ केला की तमक होतंय, पुत्रकामिष्ठ यज्ञ केला की पुत्र होतंय. आणि अमृत शुद्धी करता 124 केले झालं नाही. एक सामान्य माणूस आला. सामान्य म्हणजे दिसायला साधा. आता तुमचं काम कसं झालं माहिती आहे का? जो ज्या महाराजाकडे लय पैसे तो महाराज तुम्हाला लय आवडतो. काय पोरगी द्यायची त्याला का? त्याची पोरगी तुमच्या पोराला करायची? आपल्या संस्कृतीमध्ये श्रीमंताला किंमत नाही, भिकाऱ्यालाही किंमत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये आचरण आणि अभ्यास याला किंमत आहे. देखाव्याला किंमत नाही. महाराज जर भारीच्या गाडीत आला असेल तर लोकनाट्यवाले कुठं पायी पायी येतात. आता महाराज किती मोठा असू द्या, त्याचं कीर्तन कशावर चलतं? लाईटवर, माईकवर, जनरेटरवर. कोण लाईट जनरेटर? गावकरी. लोकनाट्यवाले तुमची लाईट घेतात का? कोणाचं जनरेटर असतंय? त्याचंच जनरेटर. असं काही नसतंय. महाराजाकडे पैसे लय असले, त्याला लय मोठी इमारत, लय मोठी बिल्डिंग, त्यानं लय 25-25 मजली बांधकाम केलं म्हणजे तो लय श्रेष्ठ असो असं काय नसतोय. महत्व हरवी, चातुर्य लपवी, विषयी पण मिरवी आवडून, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, असा साधा महाराज. आणि त्यांनी इंद्राला सांगितलं, इंद्रा तुमचं अमृत शुद्ध करण्यासाठी मृत्यूलोकामध्ये जंबूदीप नावाचं दीप आहे आणि त्या दीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव आहे आणि पंढरपूर गावाच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे आणि मंगळवेढ्यामध्ये चोखोबा नावाचे संत आहेत. हे तुमचं अमृत शुद्ध करतील. तर इंद्राने विचार केला, हा चोखा कोणाच्या कुळातला आहे? मोठ्या लोक असा बारीक कातीत आहेत बघा. हे कोणाच्या कुळातलं आहे? आपल्या संप्रदायात जातीला काही संबंध नाही. कबीर मोमीन, लतिफा मुसलमान, शेना नावी जान विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जातीला काय करायचं? आणि जातीला जर महत्व देत असाल तर भारतात अशी कोणती जाते त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? तुम्हाला सापडी की एखादी जात? नाही. अशी एखादी जात आहे का त्या जातीतली लोक मांसाहार करीत नाहीत? नाही. मग एखाद्या जातीला नाव ठेवायची आपली काय पात्रता, काय टप्पर आहे, काय नालायकपण आहे? काय कसं काय वाईट म्हणू शकता? प्रत्येक जातीत माणसं सज्जन आहेत आणि प्रत्येक जातीत माणसं हरामखोर आहेत. म्हणून वारकरी संप्रदाय असा श्रीमंत संप्रदाय, या संप्रदायाने कोणालाच चोंभाळलं नाही, फक्त चांगलं वागणाऱ्याला जवळ घेतलं. हो, हे विशिष्ट प्रकारच्या जातीचा काय त्याला मीठ लावून म्हशी पुढे ठेवायचा आहे? उत्तम कुळी जन्म क्रिया मंगल, उत्तम कुळी जन्म क्रिया मंगल, बुडविले कुळ उभयता, उभयता बुडविले कुळ उभयता.
जन्मन क्रिया मंगळ बुडविले कुळ उभयता. काय करत त्याचं कुळ? शबरी कोणाच्या कुळातली होती? लावर, सशे, चित्र, रानडुकर धरणाऱ्याच्या कुळातली. शबरीने एकही नवरात्रातला उपास धरला नव्हता. शबरी फक्त ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेली उपास धरीत होती. मला काही नवरात्रीविषयी असा वेगळेपणा नाही, पण आता दसरा झाल्यावर सगळ्यात जास्त बायका बिमार पडतात आपल्या हिंदूच्या. ह्या 10-10 दिवस साबुदाण्याशिवाय काही खात नाही. यांची लिव्हर खराब होते, हेमोग्लोबिन कमी अधिक होते. आणि उपास ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितलेली धरा. जगदंबेविषयी मला सुद्धा श्रद्धा आहे. बसता एखादा धरायचा, उठता एखादा धरायचा. आणि जिच्या इथं कुंटाला ना काजू बदाम आहेत तिने वरीसभर धरू द्या ना. धरू द्या ना वरीसभर. एरी तिच्या अंगातलं तूप फसफस उतू आलंय, धरू द्या ना तिनं, धरू द्या ना. पण रानात काम करणाऱ्या बाईने एकादशी शिवाय आणि 24 परवान्याशिवाय आणि एक टाइम जेवून सोमवार याच्या व्यतिरिक्त कुठला उपवास करायचा नाही. पाप लागलं तर गिरगावचा बाळ्या मरू द्या, मरू द्या, मरू द्या. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, कोणाचं ऐकून नाही. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. हे बाकीचं नाही क्षेत्र. अहो माणसं पण काय काय 9 दिवस उपवास, 9 दिवस चप्पल घालीत नाही आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. कसं हाणायला पाहिजे यायला? रुमण्यानं हाणायला पाहिजे, रुमण्यानं. आणि हाणून हाणून लाल केल्यावर रुमनं इकून ठोकायचं, इकून काढायचं पुन्हा. हराम खोरा तू सांगतो या विठाला विठाला. शबरी कोणाच्या कुळातली? लावर सशे धरणाऱ्याच्या कुळातली. प्राण कुठं सोडा माहिती? पंढरपुरातल्या मालकाच्या पायावर 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राच्या पायावर देह सोडा. तेचे येणे जाणे खुंटले. शबरी किती श्रेष्ठ सांगू सरजी? कौशल्यापेक्षा मोठी शबरी. 8व्या अवतारात देवाची आई कोणती? देवकी. देवकीपेक्षा शबरी श्रेष्ठ. देवाची पुन्हा एक आई होती 8व्या अवतारात. काय नाव बापू तिचं? यशोदा. यशोदेपेक्षा श्रेष्ठ शबरी. कारण सांगतो तुम्हाला. यमुनेत चेंडू बुडाला, मागे सरे माय देवासाठी रडत होती. कृष्ण डोई बुडा लागे. कृष्ण पाण्यात बुडालाय म्हणून यशोदा रडत होती. पाण्यात उडी टाकली का? नाही, माग सरली. चला, आपल्या साही मारी दुराचारी. देवकीला कळाले का नाही? 6 मारले. 7वा योग मान्याला याचा पत्ता नाही. पण कृष्ण नेऊन ठेवत असताना देवकी रडल्या. प्राण सोडा का? नाही. चला, 8व्या अवतारात 14 वर्षासाठी वनवासाला प्रभू रामचंद्र चाललेत. कौशल्या रडल्या. प्राण सोडा का? नाही. पण देवाच्या पायाच्या जखमा पाहिल्याबरोबर शबरीनं प्राण सोडला. आता श्रेष्ठ कोण? कोणाच्या कुळातली होती शबरी? लाहोरच रानडुकर धरणाऱ्याच्या. म्हणून परमार्थ करण्यासाठी जातीचा संबंध नाही शबरी. चला, तुमचे पोरं तालुक्यात, भारतात, महाराष्ट्रात, एखाद्या देशात पहिले येत असतील. लाहोर चित्र सशे धरणाराचं पोरग पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात 3रं आलं. त्याचं नाव एकलव्य. त्याचं नाव काय होतं? एकलव्य. कोणाचं पोरग? भिल्लाचं पोरग. अर्जुन कोणाचा मुलगा? क्षत्रियाचा. कौरव कोणाचे कट्टे? दुर्योधन्या, शकुन्या, दुःशासन्या, जयद्रथ्या हे 24 हरामखोर होते. महाभारतात या 24 लोकांचं सकाळी नाव घ्यायचं नाही. प्रातान्विनी होगे नामने विशंती चत्वारो गौहत्या समम पापहा. हे नालायक होते. शकुनीनं सख्या बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला शिकले. गांधार देशाचा राजा होता. हे शकुन्या फार नालायक होता. हे जरासंधाच्या आस्ती घेऊन आला, त्याच्या सोकट्या केल्या. पांडव हरले आणि कौरव जिंकले. आणि याला पांडवाला मारायचं नव्हतं, बहिणीचे पोट्टे मारायचे होते. कारण दुर्योधनानं शकुनीचे पोरं 4 पाण्यातलं पंडाव खेळताना मारले होते. मग माय 4 काय मारतू? बहिणीचं एकही जिवंत ठेवत नाही. इतका हरामखोर भाऊ होता गांधारीचा. त्याला कुठं चांगलं म्हणत असतात का? जयद्रथ किती नालायक. 22.5 वर्षाचं पोरग बिना शस्त्राचं खाली पडलंय आणि त्याला लात मारली अभिमन्यूला. कोण अभिमन्यू? भारतीय युद्धातला मानवी शिव होता. म्हणून हा जयद्रथ हा नालायक होता. दुर्योधन किती हरामखोर. मोठी भाऊजाई लहान्या भावाला आई समान असते आणि मोठ्या भावाला लहान्या भावाची बायको लेकी समान असते.
हो लेकी समान ज्येष्ठ सहोदरा कनिष्ठा यती इति कांते सुज कन्यायाम ज्येष्ठो भयस्थिती जायतो वात्सल्यास्त ते वच नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्याने लिहिलेले का शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. मग मोठ्या भावाची पत्नी आई समान असताना तिला मांडीवर बसिलं. हा शकुन्या किती नालायक होता पण राजपुत्र होता. यायला शिकिला आमच्या एका महाराजाने. त्यांचं नाव होतं द्रोणाचार्य. आणि याला शिकवलं नाही. हा कोणाचा होता? शूद्राचा. परिणाम काय झाला? स्वतःचं पोट्ट भंगलं. त्याचा अंगठा मागितला. मग कायमस्वरूपी स्वतःच्या चिरंजीव पोराच्या कपाळातून रक्त वाहत आहे. त्याचं नाव अश्वत्थाम्या. जातीला काय चोंबाळीता? जात पोराची लग्न करण्यापुरते. बाकीच्या गोष्टीत जात काय करायची तुम्हाला? एकादशी कोण धरीत आहे? पटकन सांगा उत्तर. हिंदूचे माणसं. मुसलमान धरतेत का? नाही. नवरात्रातला उपास आपले धरतेत का मुसलमान? आपले. सोमवार कोण धरतंय? आपले. 5 उपास कोण धरतेत? त्या 5 परवाने आपले लोक. केळी कोण विकतंय? सफरचंदचे गाडे कोणाचे? जास्त. हे फळाचे गाडे कोणाचे? त्याच्यात. मग एखाद्या सफरचंदमध्ये सतारबाई निघला का? एखाद्या केळीमध्ये अख्तरबाई निघला का? तुम्हाला काय करायचं? पैसे द्यायचे आणि केळी घ्यायचे. एवढाशी काय संबंध आहे? काही संबंध नाही. म्हणून परमार्थात जात सांगितली नाही. परमार्थात चांगलं वागणाऱ्या लोकांना सांगितलं. बुट चपला शिवणारे रविदास महाराज काशीतल्या मालकानं घरी बसल्या बसल्या चमडे बुडवायच्या कुंडात कंगन दिलं. नियत तेरी आजची है तो किस्मत तेरी दाशी है कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. आपलं वागणं चांगलं पाहिजे ना. आपल्या घरात सर्व तीर्थ येत असतात. असो चोखोबराच्या बाबतीत सांगत होतो. ज्याच्या गाडीला 222 दिवे आहेत यानं विचार केला चोखोबा अत्यंत साध्या घरात राहतात आणि आपण त्यांच्याकडे जावं कसं? मोठ्याला गरीबाकडे जायचं असलं की थोडीशी लाज वाटते. आमची त्या एका बाईच्या सासऱ्याचे पित्र होते. सासरा मेला, जीव गेल्याचं निमित्त झालं, मेलं म्हातारं तिचा सासरा. मग सासऱ्याचं पक्ष होतं आणि पक्षाला कडी लागत असती. 14 पदार्थापैकी कडी ही महत्त्वाचा पदार्थ असतो. पितृपंधरवाड्यात कालच्यानं सर्व पित्री आमुषा संपली आणि मग ते पक्ष होतं त्या दिवशी. पक्षाच्या दिवशी कडी करायची होती. गावात एकही चिंचेचं झाड नाही. आमसूल घेण्यासाठी दुकान नाही. आता कडीला ताक लागन का नाही? आणि हिच्याकडे 80 एकर जमीन पण गाय नव्हती, म्हैस पण नव्हती, काहीच नव्हती. हे आपलं ते उंदीर धरल्यावर एक पुडी आणत होते दुधाची. आणि मला म्हणले दूध घ्यायचं का? म्हणलं मी काय बोक्या नाही, हे दूध प्यायला रोगर पेन पण हे नाही प्यायचं. नको म्हणलं मी काय बोक्या नाही, जाऊ दे काय करायचं आपल्याला त्याच्याहून. पण तिला ताकासाठी कडी पाहिजे होती. आणि त्या म्हशी होत्या एका बाईकडे 5, 6, 7, 8 गायी होत्या. तिला जमीन 4 एकर, हिला 80 एकर. वाक्य कळालं ना? हिला 80 एकर आणि तिला 4 एकर. तिची माळाच्या कडीला आणि हिची मोरंडी. हिच्या बंध्या जमिनीतून कॅनल गेलाय आणि तिच्या जमिनीला पाणी नाही. तिच्याकडे 5, 6 मशीन, 5, 6 गाई. आणि ही तिच्याकडे गेली. हिच्याकडे चांदीचा तांब्या होता. काय आणायला? ताक आणायला. चांदीचा तांब्या. पदराच्या खाली असा तांब्या झाकला. द्वारकाबाई. कोणाचं नाव? द्वारकाबाई. 4 एकरवालीचं. 80 एकरवाली ही गेली चांदीचा तांब्या घेऊन. द्वारकाबाई घरीच आहेत का? सुनान सांगितलं बाई काकू आल्यात. द्वारकाबाई लग 80 एकरवाल्याची बाई घरी आली. भाई या न बसायला टाकलं. अमकं केलं तमकं केलं. काय काम आहे? द्वारकाबाई सासरे मामांजींचं पक्ष आहे. सगळा स्वयंपाक आटपत आलाय. कढीसाठी ताकच नाही. द्वारकाबाई म्हणल्या जीजी ताक नाही देत, दही देते. पितराला गावरान तूप देते पण पदराच्या खाली झाकून न्यायचं नाही. पदराच्या खाली झाकून न्यायचं नाही. एका बकिटात दही आणि एका बकिटात तूप. पैसे? द्वारकाबाई म्हणली फुकट. पण हो म्हणली बाई मला 80 एकर जमीन आणि मला लाज वाटतीनं. द्वारकाबाई म्हणली म्हशी धुताना मला नाही वाटत का? मी वशीला वैरण काढी करते, गाईला वैरण काढी करते, तो आम्हाला लाज वाटत नाही आणि तुला फुकट नेताना लाज वाटायली? लाज आहे का तुला? हे मोठा वाडा पोकळवासा आणि वारा जाई भासा भासा असं असतं बरं का. मोकर टेकून चौघीत लुगडं एक. विठाला विठाला इंद्र म्हणला मी 33 कोटी देवाचा राजा आणि चोखोबराकडे कसं जाऊ? ते म्हातारं म्हणलं मर मग तू मरण देव मार. बोरी का भाकरी इगरी थोडेच खाता येत होते, अमृतच पेता येत होतं. नाईला जाणं इंद्र मृत्यू लोकात आला. त्यावेळेला चोखोबरा कर्नाटकमध्ये होते. एका माणसाला भैमुगाच्या शेंगा भरपूर झाल्या आणि त्या माणसाची
सोलापूर जिल्ह्यातली पोरगी कर्नाटकमध्ये दिलेली होती आणि तिच्या बापानं भैमुगाच्या शेंगाचं गोठुडं दिलं आणि चोखोबाला सांगितलं, चोखोबा आमच्या मुलीची इथे नेऊन द्या. गरीब होते चोखोबार आहे. डोक्यावर शेंगाचं गाठुडं घेतलं, गेले. इंद्रान तिथं सापड. चोखोबार आहे, मला आमरस शुद्ध करायचंय. चोखोबार आहे म्हणले, आमरस शुद्ध करायचा मंत्र माझ्याकडे आहे, पण जागा पंढरपूरच लागत आहे. इकडं कुठेही रामकृष्ण हरी म्हणलं अमृत शुद्ध होत नाही. इथं आले. पुन्हा एका प्रांतात चोखोबारायला सापड होतं, तिथं नाही केलं. मग चोखोबाराय मंगळवेढ्याला आले. चंद्रभागेच्या तीरावर लिंबाचं झाड होतं, त्याला चोखा लिंब म्हणून प्रसिद्ध नाव होतं, चोखा लिंब. हा लिंब कधी जळालता माहिती आहे का? गरुडानं लक्ष्मीचं ऐकून सोन्याच्या घागरी ठुलत्या त्यावेळेला लिंब जळून गेलता. लिंब जळून गेलता कारण जीवनात कधी कोणाच्या आदल्याला हात न लावलेली चोखोबार आहे. आणि ते कसं स्वीकारतील? चला तो वेगळा प्रसंग आहे. आणि मग इंद्र आला. आता मोठ्या माणसाला थोडीशी लाज वाटली, इंद्राला वाटले आथरून नाही काय नाही. चोखोबार आहे खालीच भजन करू लागले, त्याला पकवाद नाही, कोणी भजने नाहीत काय नाहीत. एकटेच हातात चिपळी घेतली, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. भजन देवाला आवडत होतं ना. जीवनात कधी चोखोबारायने तंबाखू खाल्ली नाही बाप्पा, कधीच नाही खाल्ली तंबाखू. हो, एक जण म्हणला यायला लय भजन म्हणता येते. चालू भाजनात तंबाखू, चालू भाजनात तंबाखू. त्याला पाकिट देणार, यजमान नरकाला जाणार. विठाला विठाला. मला एक माणसो काय काय आता गडबडीत आता शहराला जायचं ना, तर बिडी हातात, जय मारुतीराय. एक जण म्हणला ओपत का रे तोंडात बिडी, ते म्हणला मागून धरली. मी तिथंच होत. मी म्हणलं अरे त्यानं रावणाच्या दाढीन मिशा जाळल्या, तो धोतर जाळायला किती टाइम लागेल. येडेवानी करू नको, मागून बिडी धरू नको, बांधा जळशीन बांधा. हा, काही काही माणसं पंजे बुटात आणि टाचावरी जय मारुतीराय तंगडे हाणलेत रावणाचे, आणि ते पाय हाणायला किती वेळ लागून. अहो देवाला चालविणारी माणसं इतका नालायकपणा, काही मर्यादा असावे की नाही. चला, इंद्र लिंबाच्या झाडावर बसला. लिंबाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा अधिष्ठान आहे. लिंब आणि पिंपळ जर एकत्रित आला तर लक्ष्मीनारायण, लिंब आणि पिंपळ एकत्रित आला तर लक्ष्मीनारायण. शास्त्राचा नियम आहे त्याचा. आणि लिंबामध्ये लक्ष्मीचा अधिष्ठान आहे. लिंबामध्ये आयुर्वेदाच्या विन्मक सूत्राच्या क्रियेनुसार 47,000वर मात करण्याची ताकद लिंबाच्या पानात आहे. एवढी मोठी शक्ती लिंबामध्ये. म्हणून महालक्ष्मी नावाच्या देवतेचं पूजन करत असताना पाण्यामध्ये लिंबाचा दाखला ठेवून मग त्या देवीच्या दर्शनाकरता जात असतात. मधल्या हरामखोरायनं या देवीला मर्याई म्हणून नाव दिलं. आणि तिथं लिंबाचा दाखला तर नेतेत, पण त्याच्या संग पांढरे लिंब नेतेत. या हरामखोरायनं मधलं काढलंय. आपल्या संस्कृतीवर मात करणाऱ्या या भडव्यांना कोण्या नरकात टाकावं, यमाला सुद्धा सुधारणार नाही. विठाला विठाला. बसला आणि चोखोबारायचं भजन सुरू झालं. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आता ते चोखोबारायचा मंत्र आहे. चोखोबाराय काय सामान्य व्यक्ती नव्हती. महाराज या 33 कोटी देवता जर भजनाला खाली आल्या असत्या तर त्या फक्त चोखोबारायकडे आल्या. ती एकादश कोणत्या दिवशी होती? सोमवार एकादशी विमान उतरले पंढरीचे, विमान उतरले पंढरीचे, विमान उतरले पंढरीचे. सोमवार एकादशी विमान उतरले पंढरीचे, विमान आपल्याला 4 मिनिटं टाइम राहिलाय फक्त. एकादशी सोमवारची विमान खाली उतरलं. चोखोबारायच्या दारात भजन. एवढा मोठा दर्जा चोखोबारायचा. पण त्या चोखोबारायच्या समोर बसायची इंद्राला लाज वाटली. फांदीवर बसला. अमृताचे कलश उघड्याबरोबर सरजी अमृत शुद्ध झालं. खरी शुद्ध होये अमृत बोला, गोविंदाचे घरी शुद्ध होये अमृत, गोविंदाचे घरी शुद्ध होये अमृत, गोविंदाचे घरी शुद्ध होये अमृत. एका जनार्दनी माता कायदा, एका जनार्दनी माता कायदा. चोखियाचे घरी शुद्ध होय अमृत.
अमृत एका जनार्दनी मात काय सांगू अमरपुरे भय व्याप्तेषु खलम इन्मखाति जायते पीशाम शुद्धत्कारायम नामनेति नारायणो यत्पुनिताति नामने अधिष्ठितं लोकत्रयो मृत्युलोकास्थितायाम जाम्बुदीपायत पवित्रयो. हे पुराण सांगते विठाला विठाला. अमृत शुद्ध झालं पण चारच एक अमृत राहिलं का. हे इंद्र पायच नाही पडला. इंद्र म्हणला इतक्या साध्या गरीब महाराजाच्या कशाला पाया पडायचं. तुम्ही याच्या आधी सांगितलं होतं महाराज पैशावरून वळखायचाच नाही, महाराज आचरणावरून वळखायचा. महाराजांना असा बंगला बांधला की त्याच्या बंगल्याकडे पाहिल्यावर पटका खाली पडायलाय, पण त्याचं आचरण किती शुद्ध आहे ते तपासायचं. झोपड्यात राहणारा जरी असला आणि आचरण शुद्ध असेल तर त्याच्या पाया पडायचं. चोखोबर आहे झोपड्यात. अमृत शुद्ध झाले 4, 1 राहिलं. आता नारद भेटले. नारदाला विचारलं एक प्रकारचं अमृत. नारद म्हणले काय केलं. काय नाही, लिंबावच्या झाडावर बसलो, अमृतावर नामस्मरण पडलं, रामकृष्ण नामाचा ध्वनी पडला, वरी आलो. दर्शन घेतलं का नाही. नारदाच्या डोळ्यातून पाणी आलं. जा म्हणले पाया पडायला. मग चोखोबारायचं दर्शन घेतलं. त्यावेळेला 5व्या प्रकारचं अमृत शुद्ध झालं. ते चोखोबाराय होते महाराज. चांगल्याचा आदर केला पाहिजे. याचं लाईट न्यायची होती ह्याकडीची त्याकडलं मधात हे होता आपला रोड होता आणि ते ऊसाचे ट्रॅक्टर अडकू लागले म्हणून अंडरग्राऊंड लाईट करायची 120 फूट लाईन. शासनाचं बजेट आलं. 7-8 पाईप आले, 10 पाईप. ते बजेट इंजिनियर आले आणि ते पाईप गाडले. वायर ओवायचे राहिले आणि पाईट दाबून टाकले. वायर ओवायचंच राहिलं. इंजिनियर पेल्याला होता आणि मग त्याची उतरल्यावर त्यानं घाम पुसले होते. म्हणलं आपण ज्या कामासाठी पाईप गाडे वायरच वावायचं राहिलं. घाम पुसू लागले. आता झाडाखाली घाम पुसलाय. शेतकऱ्याची लाईट गेली. खांद्यावर खोरं होतं. ते खोऱ्याचा दांडा भरलेला, त्याची बनेल भरलेली. शेतकरी होता आणि तो शेतकरी होता. शेतकऱ्याची कदर करी जा. हो, शेतकऱ्याची कदर करी जा. शेतकऱ्याची. इथं कोणी जर राजकारणी बसला असेल ना त्यानं आमच्या पाया पडू नका, आमच्यासाठी गाडी उभी करू नका. आम्हाला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते बी तूप खाऊ घालते, ते तूप खाऊ घालते. पण शेतकरी राजा जर भिजतून शेतात येत असेल आणि एखाद्या पुढाऱ्याची गाडी जात असेल तर त्यानं काच खाली करून म्हणा बसता का गाडीत. निदान इतकं तरी म्हणा, इतकं तरी म्हणा. बरा पडा का पाऊस, मरेपर्यंत तुला नको वाटेल तोपर्यंत खुर्चीची वेल्डिंग होईल. कारण शेतकरी 4 देवापैकी 1 देव आहे. काशीतले मालक आणि पंढरीतले मालक 1 देव. यांचं भजन करणारे 18 संत 2 नंबरचे देव. ज्यांच्यामुळे उद्याचा सूर्य पाहतो ते भारताचे जवान 3 नंबरचे देव. आणि ज्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो मोती तयार होते तो शेतकरी राजा 4था देव. 5वा देव पठ्यानं पाहिला नाही, दिसला तरी त्या देवाच्या पाया पडणार नाही. 4च देवाला मानतो, 4च देवाला. शेतकरी राजासारखा देव कोणताच नाही. आणि एक मगाशी तुम्हाला सांगून गेलो, ज्याला शेती कळत नाही त्या हरामखोर महाराजांना कीर्तन करायचं नाही, लायकी नाही. ज्याला शेती कळत नाही का तो वारकरी संप्रदायात येण्याच्या लायकीचा नाही. बघा नाथ महाराजांनी आऊत हाणला असेल का नसेल मला सांगता येत नाही. अनवरत मेघ जळा, धरणे बांधून घाली जे तळा, पाण्याचा संचय करा. हे 400 वर्षापूर्वी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं. आता गुडघ्या इतकले सॉक्स घालून सांगतात पाणी अडवा, पाणी जिरवा. तू विशिष्ट प्रकारचं पाणी पिऊन आला सुंबळ्या, तू आम्हाला पाण्याचं महत्त्व सांगू नको. आम्हाला नाथांनी पाणी सांगितलंय, तू कशाला सांगतो. तू हे पाणी पिऊन बायकोला साडी नेत नाहीस, तू आमचं काय भलं करणार आहे सुंबळ्या. तू ही काशी तिकडंच कर. असो चला मग पाण्याचं महत्त्व नाथ. बी चांगला असावा, जमीन चांगली असावं, सुक्षेत्र आणि ओलटे, बीजई पेरीचे गोमटे, आलोट फळ भेटे परी वेळे के गा. आळंदीतल्या मालकांनी सांगावं शेतीतली तत्परता मळे झाकून या कुणबियाची वाणी. देहूतल्या मालकांनी सांगावा 18 संतांपैकी शेती कळत नाही असा संत मला कोणी दाखवा, मी त्याच दिवशी पटकान उपरनं नदीत फेकून देतो. एकही साधू नाही की ज्याला शेती कळत नाही. शेती अत्यंत मर्मय, फार मोठं सूत्र आहे. अहो तुमच्याकडे किती सोनं चांदी असली तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नाही. म्हणून शेतीवर हे काही काही बायका सकाळी व्यायामाला चालल्यात. हो, डांबरीचा टॅक्स भरलाय का. ह्यो गुडघा इकून टाकला, ह्यो पाय इकून टाकला, इकून हवा काढली, तिकून नागपुड्या दाबल्या, इकून डोळे दाबले, तिकून कान दाबले, गेलं मुंडक्याहून ट्रॅक्टर. त्याच्यापेक्षा 10 मिनिटं पायातली चप्पल कारण काळ्या मातीत चलणं, सगळं ब्लड पर्क्युलेशन व्यवस्थित होईल आणि सगळे रंध्र मोकळे होते. तिकडं चलणं. रानात म्हणली की जात नाही, अंगाला माती लागू देत नाही. मग झोपताना इतक्या गोळ्या आणि उठताना इतक्या गोळ्या, बसताना आग गग आणि उठताना आग गग. त्याच्यामुळे रानात जा, सगळे आजार निघून जात असते. चला मग ते शेतकऱ्यानं विचारलं तुम्हाला घाम काऊन आला. ते म्हणले सरका पलीकड. हे शिकलेल्याला वाटतं शेतकरी येडीच आहेत का.
शिकलेल्याच्या बायका सुद्धा शेतकऱ्याला साधं समजित्यात. काही काही एक जण घरी आले, बाई काय सांगायचं महाराज, आमच्या मालकाला काही कळत नाही, लाईन आली की उसात, लाईन आली की उसात, त्याच्यात रानडुकरात इतकोसा फरक नाही. मी म्हणलं चुड्यालनी काय दगड खाशीन का, तेवढा अंतरण दिवस उसात जातो म्हणून तू चांगले कपडे आणि दागिने घालायलीस, टायमाला भाकरी खालीस, येडेवानी करी जाऊ नकोस, शेतकऱ्याचा आदर केला पाहिजे. चला असो. आणि मग ते येडेवानी करू लागले. त्याचा मुलगा भाकरी घेऊन आला मथऱ्याचा. दादा काय नाही रे, साहेब लोक आहेत. ही चारा म्हणला जाऊ द्या. काय झालं ते म्हणले, मामा ही पाईपलाईन केली आम्ही, वायर ओवायचं होतं आणि वायर ओवायचं राहिलं, पाईप दाबलाय. मला तवाच सांगायचं, आता लोक वायर ओवून दिलं असतं. इंजिनियर घाम पुसू लागले. तुम्ही शिकले किती? ते म्हणले काय नाही शिकलो. तुमचा जन्म काय नाही म्हणले, परसात कुत्री येईल ती त्या साली मी झालो. त्याच्या घरी कुत्री जनली परसात, त्या साली. कुत्री कधी जनली काय नाही म्हणले, आमच्या बैलाचं टकरीत शिंग मोड, त्या साली कुत्री जनली होती. शिंग कधी मोड, त्या साली पाऊस लय पडला ना आमची खालची इरच वाहून गेली, त्या साली शिंग मोड होतं. हे याच्या गोळ्या संपल्यात म्हणले. याला वर्ष सांगता येत नाही, तिथी सांगता येत नाही. हे काय वायर होईल म्हणले, वायर वावायचे ना तुम्हाला, माझ्या संग उसात चाला. हे सॉक्स घातलेले उसात तितकं पाणी दिलेलं आहे. पण ते बी लय बहादर होतं, त्यांनी चिखलात नेले आणि उसात बिळात पाणी गेल्यामुळे उंदीर वरी आलता. उसाला पाणी दिल्या, बिळात पाणी गेल्या, उंदर कुठे येणार? वरी येणार. टोपलं टाकल्याबरोबर उंदीर झाकला, खालून हात घातला आणि उंदीर धरला. आखाड्याहून सुतळीचे तोडे आणले, उंदराच्या पायाला बांधले, पाईपमध्ये उंदीर सोडला, उंदीर तिकून निघाला, उंदीर सोडून दिला आणि त्या दोरीला वायर बांधलं, वळून घेतलं. इंजिनियर म्हणले, बापा हे नाही शाळा शिकलं, आपल्याला काय कॉलेजमध्ये हे शिकलं नव्हतं, तुला कसं शिकितील? तुला शिकणारा पेलेलाच होता. आणि जो चांगला होता तेव्हा तो खिडक्याला दगड हाणलीस आणि तुला कुठं त्याचा अभ्यास होईल? आणि मस्त हातगीतं पुसले नाही. इंजिनियर बोंबलत गाडीत बसले, निघून गेले. पोरग बापाला म्हणलं, बाबा हे 1.5 लाखाचं बजेट होतं, यायनं पेण्यात घातलं आणि वायर ओवायचं राहिलं होतं, सस्पेंड झाले असते, तुम्ही 5 मिनिटात वायर ओवून दिलं, तुम्हाला रामराम तरी घातला का? म्हातारं म्हणलं जरासं थांब, गाडी पुढं जाऊ दे ना, घेतलं वायर उपसून. दृष्टांत संपला. व्यवहाराचा दृष्टिकोन कसा आहे? आदर करावा लागेल का नाही? इंद्रान केला का आदर? नाही. ज्या वेळेला दर्शन घेतलं त्यावेळेला अमृत शुद्ध. पण ताकद कशाची? रामकृष्ण नामाने अमृत शुद्ध झालं. विठोबार कुमार भगवान ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथ बाबा सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सगुबाई, कबीर महाराज या सर्व अष्टादश संतांच्या कृपेने चालत असलेली जुनाट परंपरा भगवान रेडेश्वराच्या कृपेने इथे पवित्र एका महात्म्याची समाधी आहे. सद्गुरू रंगनाथ स्वामी आदी करून हा संत सत्पुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली माती माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा भक्तीचा गंध ज्या मातीला लागला अशा परम पावन प्रांतातली तुम्ही माणसं, तुम्हा सज्जन श्रोत्यांना साष्टांग प्रणिपात करतो. आणि ही चालत असलेली जुनी परंपरा, अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस आजचा हा पवित्र दिवस अश्विन शुद्ध प्रतिपदा. मी मगाशी बोलून गेलो, आजचा घट सोयीसा असतो आणि आजपासून 6 महिन्याला चैत्र शुद्ध प्रतिपदेला घट उलटा असतो. याचे एक फार मोठे शास्त्रीय कारण आहेत, पौराणिक कारण आहे की वेदाचे कारण आहेत. असा हा अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस आहे. मा जगदंबेची कृपा तुमच्यावर हो. ह्या नवरात्रा कशा करता आहेत, काय कशाची ताकद आहे? नवरात्रीची स्थापना या पुण्याईचा प्रकोपस्थितीत कालातला योग भगवान प्रभू रामचंद्रानं स्थापित केलेला आहे. मा जगदंबेच्या कृपेने भगवान प्रभू रामचंद्राला यश प्राप्त झालं आणि जगदंबेच्या कृपेने सीतेला राम भेटले आणि रामांना सीता भेटल्या. रावणानं धनुष्य उचलल्याच्या नंतर रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं आणि प्रभू रामचंद्र उचलित असताना धनुष्य अंगावर पडलं नाही. प्रभू रामचंद्रानं धनुष्य उचललं नाही, हेही लक्षात ठेवा. धनुष्य रामचंद्रानं उचलत नाही, धनुष्य जगदंबेनं उचललं. सीतेनं सरस्वतीची साधना केली, सरस्वतीनं
कृपा केल्याच्या नंतर नवचंडी प्राप्त झाल्या आणि या यक्षिणी किंकिणी डंकिणी ह्या 3.5 कोटी सर्व देवता प्राप्त झाल्या, 51 पीठ प्राप्त झाले आणि या सर्व पीठांनी सीतेला आशीर्वाद द्यायला. सीते रामचंद्र धनुष्य उचलत असताना फक्त त्यांना तुमच्या भाषेत सांगतो, ॲक्टिंग करा, नुसतं वाका, धनुष्य उचलल्याचं निमित्त करा. जगदंबेनं धनुष्य उचललं म्हणून लक्ष्मीला विष्णू भेटले आणि विष्णूला लक्ष्मी भेटली. कृपा झाली जगदंबेची आणि रावणावर अवकृपा जगदंबेची झाली. एखादा रामायणकार म्हणत असेल रावणाला धनुष्य उचलत नाही तर त्याला म्हणायचं तुझ्या गोळ्या संपल्यात, तुझ्या गोळ्या संपल्यात. रावणाला एक धनुष्य नाही, हजारो धनुष्य. धनुष्य त्र्यंबक धनुष्य शंकराचं. धनुष्य कुठं अडकवायचे? खांद्याला. शंकर बसायचे कशावर? नंदीर. नंदी कुठं असायचा? खाडे महाराज कैलासावर. कैलास, नंदी, शंकर आणि धनुष्य. रावणानं लख आलीला, त्याला रावणाला धनुष्य उचलत नव्हतं का? असं सांगणं मूर्खपण आहे. पण रावणाला धनुष्य उचलत होतं, पण धनुष्य उचलीत असताना 3.5 कोटी चंडिका धनुष्यावर बसल्या म्हणून तुकाराम मामा धनुष्य उचललं नाही आणि रामप्रभूनं धनुष्य उचललंच नाही, जगदंबेनंच उचललं. म्हणून नवरात्रीच्या नाना प्रकारच्या साधना आहेत, सिद्धता आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत. याच्यासाठी नवरात्री असतात. नुसते उपवास धरणं, आमकं करणं, तमकं करणं, शरीरावर व्याधी आणून घेणं, याच्यासाठी उपवास नाहीत. पायातच घालायचं नाही, बाजावच बसायचं नाही, गोदडच घ्यायचं नाही, पोतडच पांघरायचं, हे असे हे कसल्याही प्रकारचे कुठलेही सिद्धता सांगितलेल्या नाही. 9 दिवस चप्पलच घालायची नाही, साबुदानाच खायचा, दसरा झाला की घोरपडी धरायच्या, हे असे हे कसल्याही प्रकारचे नाटकं नवरात्रीत आलेले नाही. आणि जगदंबेच्या बाबतीत ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज नाना प्रकारचे अभंग आलेत. अभंग आलेत आहे का नाही? कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतानी, येग येग विठाबाई माझी पंढरीची आई. रामकृष्ण नामात ती ताकद. विद्यानगरीचा राजा होता. या विद्यानगरीचा राजा जगदम 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 म्हणायचा. एका वारकऱ्यानं सांगितलं चल पंढरपूरला, तुझी देवी तिथं झाडून काढती. राग आला. सोन्याचं मंदिर होतं त्याचं. पंढरपूरला आल्यावर ज्या देवीला तशा सस्ताईला हिऱ्या मानकाची कोंदण केलेला पितांबर नेशित होता ती देवी आता बरमाटी सागाचा मंडप येईन पुढं, हा मंडप झाडाला राजाई नावाची देवी होती. वारकऱ्यानं सांगितलं ए पाय ना तो पुजारी आलाय. देवी ठस ठस रडत होती. राजाने विचारलं माय तुला इथं झाडावं लागतंय, मग तुला सोन्याचं मंदिर केलंय. देवीने सांगितलं इथं झाड्यामुळं सोन्याचं मंदिर झालंय. तिथून पुढं जगदंब मंत्राचा उच्चार बंद करून विद्यानगरीचा राजा रामकृष्ण नामाचा मंत्र करत होता. वैकुंठवासी वक्ते बाबांनी हा पुरावा सांगायचा. म्हणून रामकृष्ण नामात किती मोठी ताकद आहे. पांडवाचा यज्ञ सुद्धा पूर्ण करण्यासाठी रामकृष्ण नामाच्या ताकदीनं द्रौपदीने एक साधू आणला. भगवंताचं नाव ऐकून येत नव्हता, भीमाची ताकद ऐकून येत नव्हता, अर्जुनाचा पुरुषार्थ ऐकून येत नव्हता, धर्माचा सत्यवादीपणा ऐकून येत नव्हता. द्रौपदी पायी चलत तिथपर्यंत गेली. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम आणि एक हरिनाम जपता घडे. नामाच्या साधनेनं साधू आणला आणि यज्ञ पूर्ण केला. इतकी रामकृष्ण नामात ती ताकद आहे. बादशाने एक दिवशी सगळे फुलत लावायचे सांगितले. बादशाने राहू द्या मामा 10 मिनिटं हो द्या ना पुढं, काय पाऊस नाही काय नाही, हो द्या पुढं काय होते त्याला, तुम्ही घडी पाहा लागले. बादशाने एकदा नुसती फुलत लावायचं सांगितलं. त्याला एक फुलाचा सुगंध घेतला आणि ते म्हणलं लयत फुलाचा सुगंध खाशे, सब जगो फुल के पेड़ बो. बरोबर याली हिंदी सगळ्या जागेवर फुलाचे झाड. जाऊ द्या हिंदी बोलत नाही, मला काय येत नाही. माई हिंदी इधर शे गाडी आहे उधर शे गाडी आहे, गाडी चली गई मी खाली राहायला. कशाला फुकट कळण शेंडीवळ, आपल्याला बोलायचंच नाही, मराठी चांगली येतील, कशाला आगावपणा करायचा. तर मग त्या राजानं बादशाह होता तो, त्यानं सांगितलं जिथं जिथं जागा दिसेल तिथं फुलं लावा. कब्रस्तान फुलं, मशानभूमी फुलं, शेती दिसल फुलं, कुठली मंदिराची जागा फुलं, मस्जिदीची जागा फुलं, जागाच रिकामी नाही. बिरबल घरी नव्हते त्या दिवशी. बिरबल आले आणि सगळी योजना लागू झाली. झाडं लावा फक्त फुलाचे. गहू नाही, ज्वारी नाही, ऊस नाही, काही नाही, तुरी नाही, काय नाही, मूग नाही, उडीद नाही, काय नाही, नुसते फुलं. तर बिरबल एका सरदाराला म्हणला अरे क्या आहे, मंत्री होता एक. त्याला म्हणलं काय नाही. म्हणले सरकार अलमपणा ज्यापणाचा आदेश आहे, सर्वत्र फुलं लावायचे. बिरबल म्हणला अरे भाकरी कशाच्या खाता, चावल कहाँ से लाते, वरण कुठून आणता. मंत्री म्हणले आम्हाला चट कळत आहे, पण राजा सांगेल ते. आता काही गोष्टी खऱ्या असल्या तरी कळत नसतात. आमच्याकडे डोल्याचं सोंग आलतं. डोले कळत आहेत का तुम्हाला? काही गावात डोले असतात ना, पीर असल्यावर डोले काढीत आहेत आणि ते डोल्याचं सोंग होतं. ते आमच्या इथं पोळ्याच्या लळीताला सोंग करायचे. एका गावात मथारी होती, तिला दागिने होते 1/2 किलो आणि ती संध्याकाळी झोपताना दागिने काढायची आणि उशाल ठेवायची. आणि ह्यात मथारीला डोल्याच्या सोंगात आणलं. धरले चौघानं मथारीची बाज आणि खांद्यावर घेतली
हा हाय दुलदुला की हाय दुलदुला ना हाय दुलदुला की हाय दुलदुला हाय दुलदुला की हाय दुलदुला. म्हातारीचं सोंग आता लोकांना वाटलं सोंगच आहे आणि सोंग झाल्यावर पाराच्या मागं जात होतं. यायचा सुरुद्दान का हाय दुलदुला की हाय दुलदुला हाय दुलदुला. यायनं बंद केलं. म्हातारी म्हणायची अरे हे चोट्टेत. खालून लगेच म्हणला सच काही ती बुड्डी सुनताय कोण हाय दुलदुला की हाय दुलदुला हाय दुलदुला की हाय दुलदुला. आणि ते सुरू टवाच यायचं बंद झाले की म्हातारे अरे चंडाळा होत मला नेतेत रे चट सोनं नेतेत ऐका हे चोट्टेत देखो भला सच काही ती बुड्डी सुनताय कोण हाय दुलदुला की हाय दुलदुला हाय दुलदुला की हाय दुलदुला. खरं सांगू लागली ऐकत का कोणी. म्हातारी पाराच्या मागे ठुली आपटून दिली सोनं नेलं गेले. सोंग नव्हतं ते चोट्टे होते ते. आणि माणसं लय सोंगायच्या नादी लागले ना चोट्ट्याच्या. काय सांगू लागलो तुम्ही बिरबल. हा आणि ते मंत्री म्हणल्यावर काय करावं कोण तू खरं सांगायला पण सुनतोय कोण. राजा म्हणला ना. बिरबल राजाकडे गेले म्हणले सरकार काय के वास्ते फूल के पेड़ बोना है. हे बिरबल सुन भाई ये फूलों की जो खुशबू है ना बहुत बढ़िया है बहुत बढ़िया है बहुत बढ़िया है. पण बिरबल म्हणला सरकार आपण जर सगळी फुलंच लावली कब्रस्तानमध्ये तर माणसं कुठं पुरायचे. मशानभूमीत सगळे फुलं लावले तर माणसं कुठं जाळायचे हिंदूचे. पुरायचे कुठं जाळायचे कुठं. मंदिरात देवतेचं दर्शन मस्जिदीत तुमची काय प्रार्थना असेल आणि तुरी कापसं ऊस कुठं लावायचा. हे कुछ भी मत बोलना मेरे को फूल होना फूल. बिरबल हुशार माणूस होता. बिरबल बाजारात गेले तशा सस्त्याला एका आदल्याची बाटल आणली. आदला म्हणजे पैसा सांगतो जिंच्या पॅन्टीवाल्याला कळणार नाही. आदला दमडी कवडी खडका वगैरे हे जुन्या काळातले पैसे होते. आणि आताचे तरी मोठे तरी कुठं कळतात. खरवं कळतो कोणाला निखरवं. एकावर किती शून्य म्हणजे शंकू होतंय. एकावर किती शून्य दिलं 4 टेरा अकाउंटची कॅसेट गुंडाळून. एकावर 19 शून्य म्हणलं की मग 18 शून्य म्हणलं की शंकू संख्या होत असती. हे शियेला तर कळायचं नाही पण हे जुन्या लोकातल्या लोकांना कळत होतं. आपले बापदादे इतके हुशार होते त्यांना शंकू शंका कळत होती. खरवं कळायचा निखरवं कळायचा पर्व कळायचं भास करायची परवडी कळायची आभास कळायचा मर्म कळायचं. मग 21 प्रकारचे माप तुल्य आणि मेयम सांख्य आपल्याला 3च कळतात बाकीचे कुठं कळतात. म्हणजे ही लोक साधी होती शाळा नव्हत्या पण अज्ञानी नव्हते असं समजायचं नाही. फार शिकले म्हणजे फार शहाणे झाले असं नाही. आणि मग बिरबलानं सांगितलं सरकार ये नाही जमता हे तू देख भला क्या करे मेरे को फूल होना. आणि ते आदला नेला राज दरबारातला आणि एक अत्तर तेलाची बाटली आणली. अत्तर तेलाची बाटली. तुम्ही आले की रेडेश्वराचं अधिष्ठान आल्यासारखं वाटलं छान वाटलं. कारण जिथं ज्ञानोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेली भूमी आणि तिथला कारभार मंदिराचा तुम्ही चालवता म्हणून त्यांच्या तिथली ते सेन्स तिथं प्रगटले. तसे ते भेटायला सुद्धा तिथं मामांकडे आलतात. खूप आनंद वाटला. तीर्थावरची लोक भेटले की आनंद वाटत असतो आहे का नाही. बाकीचे कशाला भेटायचे काय गरज आहे. तेल भेटून ते काय त्याचंच भलं करीत नाही ते आपलं काय करणार येतं. तीर्थ अधिष्ठान आहे. छान वाटलं तुम्ही आल्याच्या नंतर. आणि ती अत्तर तेलाची बाटली घेतली. वा वा वा. अत्तर तेलाची बाटली घेतली ती उघडली. अध्यक्ष साहेबांनी त्याच्यावर एक थेंब बादशाच्या हातावर टाकला. बादशाला असं करायला लावलं. 2-3 बाऱ्या टाळ्या वाजवायला लावल्या आणि बादशाला सांगितलं आप सुंग लो सहाने काका. बादशानं असं त्यांच्याकडे बसलो होतो ना आपण वारकरी घर आहे त्यांचं आणि ते असं नाकाला लावल्याबरोबर बादशाह म्हणला बिरबल क्या खुशबू आहे रे क्या खुशबू आहे. एक थेंब में थेंब नसतेत मग एक बुन म्हणतात नाही का. ही अशी हिंदी असती मग. आमचा मित्र असाच हिंदी बोलला. ते म्हणला महाराज आपको उसका रस पिलाएंगे. म्हणलं उसका उसका म्हणजे किसका रस पिलाएंगे. नाही आपको उसका रस पिलाएंगे. त्याची बायको म्हणली येड्यावानी करू नका गन्ने का रस म्हणा ना उसका नसते. आता आमचा मित्र असा येडा हिंदीत म्हणलं मी तर निवळ येडा मी तर येडा बाळायचे मला कुठे हिंदी येत असती का. जाऊ द्या काय करायचं आपली येते ना. माझा मराठाची बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके आयशा अक्षरी रसिके मिळवीन. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा. आणि मराठी भाषा सगळ्या भाषेची राणी आहे. सगळ्या भाषेला टिंब सण होते. मराठी भाषेला आका टाका सहान होती. मराठी भाषेला पेनचा टिपका सुद्धा सहन होत नाही. इतकी भाषा ओरिजिनल पतिव्रत आहे. ही येते ना काय करायचं बाकीचा कडवा असो. आणि बादशाहनं सांगितलं क्या खुशबू आहे. हो म्हणले ही ऐशी खुशबू कस काय. बिरबलानं सांगितलं सरकार सगळ्या फुलांचा अर्क ज्याच्यात ते त्याला अत्तर म्हणतात. सगळ्या फुलांचा अर्क ज्याच्यात ते त्याला अत्तर म्हणतात. शास्त्राचा वेदाचा पुराणाचा अर्क ज्याच्यात ते त्याला रामकृष्ण हरी म्हणतात. विठ्ठल जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल
जगणे